नमस्कार. तर सगळेजण कसे आहात? आता संध्याकाळचे मला वाटतं 6:30 वाजलेले आहेत आणि चिव बघा काय करते. चिव काय करते तू? चिव चिरमुऱ्या खातीये. सगळ्या चिरमुऱ्या खाली सांडून टाकलेत तिने आणि आता वेचून वेचून खायला लागलीये. त्या चिरमुऱ्या खूप आवडतात गावाकडच्या स्पेशली, कारण तिकडे थोड्या वेगळ्या मिळतात ते मोठे मोठे मुरमुरे वाले. तर त्याच्यापेक्षा तिला हे वाले खूप आवडतात, गावाकडे ज्या चिरमुऱ्या असतात ते. तर ती चिरमुऱ्या खात बसले आणि आता चिवचं काय चाललं. हा दाखवते काय खाते ती, दाखवते. चिव चिव काय खाते तू? हा. आणि बाकी तुमच्याकडे पाऊस चालू आहे की नाही सध्या ते पण सांगा कमेंट करून. आमच्याकडे ना एक तर 2-3 दिवस झाले पाऊस खूप खूप म्हणजे संध्याकाळ झाली की पाऊस यायला लागलाय. परवा तर खूप जास्त पाऊस झाला आणि रात्री मला वाटतं रात्री 1 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता. चिव बघा, चिव म्हणते माझ्याकडे पण बघा. तर रात्री 1 वाजेपर्यंत भरपूर पाऊस होता. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही? आमच्या चंदगडला तर पाऊस बऱ्यापैकी आहे. आता ऊन पडलं, म्हणजे आज तर पाऊस नव्हता, पण संध्याकाळ झाले की वातावरण तसं व्हायला लागलंय पावसासारखं. आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस आहे की नाही, आणि आमच्या गावाकडचे व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला आवडतात का नाही ते पण सांगा. आणि आज स्पेशल म्हणजे तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे भोपळ्याची भाजी. आमच्याकडे आम्ही कशी बनवतो तर ते दाखवणार आहे मी. तुम्ही कशा प्रकारे बनवता हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकताय, म्हणजे मी तेही करण्याचा प्रयत्न करेन. तर मी दाखवते. भोपळ्याची भाजी शेतातून आणल्यापासून किंवा पारड्यातून आपल्या आणल्यापासून कशी प्रोसेस करतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग चालू करूया. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, कोवळी कोवळी बघून भाजी आणलेली आहे, एकदम कोवळी कोवळी. त्याच्यातली पण आपल्याला जर गुण वाटली तर मग घ्यायची नाही. हे नार असतात ना, हे काढून टाकायचे. हे नार हे असे असतात, ते घेतले काही जण घेतात, पण आम्ही नाही घेत शक्यतो, आम्ही हे काढून टाकतो. आणि कोवळी ही लुसलुशीत भाजी बघा, पानं बघा कशी कोवळे, खूप सुंदर भाजी लागते ही भोपळ्याची. तर हे ना असे नार याचे काढून टाकायचे. हे असे नार काढून टाकायचे. लगेचच कोवळी भाजी असल्यामुळे ना लगेचच नार येतात त्याचे. हे बघा असे काढून टाकायचे. खूप इझी, लगेचच एक असं धागा त्याचा ओढला ना की लगेचच सगळं निघून येतं. चिव कशी बघती, चिव पण मदत करते मला. हे जरी मोठं पान दिसत असेल ना तर कोवळं लुसलुशीत पान आहे बघा. जर त्याच्याकडे जर तुम्हाला जून भाग वाटला तर ह्या काढून असा टाकू शकता. बघा किती इझिली. खूप कोळी कोळी देठ पण आहेत. या आता थंडीच्या दिवसामध्ये ना आता सुरुवात होते भाजी, या भाजीची भोपळ्याची भाजी करायला. सगळ्यांच्या घरामध्ये तुम्हाला भेटेलच ही भाजी. तर खूप भारी पण लागते, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली जाते ही भाजी. तर मी कशा प्रकारे करणार हे मी तुम्हाला दाखवते. हे असे नार काढून घ्यायचे. हे वरचा जर देठ तुम्हाला जून वाटला तर हा नाही घ्यायचा, त्याचं काढून टाकायचा. आणि आज तुम्हाला घरात शांतता दिसत असेल तर सगळे जे आले होते सुट्टीला तर ते गावाला गेलेले आहेत. गावाला म्हणजे पुण्यात रिटर्न गेले सगळे. त्यामुळे ना फक्त सध्या मी आणि चिवच तिथे राहिलोय, बाकीचे सगळे गेले, जाऊन पोहोचले ते. त्यामुळे तुम्हाला घरात शांतता दिसणार. आता आम्ही दोघीच आहे. हे बघा रेट मी तुम्हाला दाखवते. बघा किती कोळा आहे बघा, खूप कोळा लुसलुशीत आहे. नंतर आपल्याला चिरायचं आहे, चिरून घेऊया आपण. चिरायचं ना शिव. हे बघा असं. तुमच्या इकडे भोपळ्याची भाजी करतात की नाही हे मला कमेंट करून सांगा. मला ना इतकी आवडते की मी भरपूर ठिकाणी तिकडे गेल्यावरती सुद्धा बघितली की भोपळ्याची भाजी विकत मार्केटमध्ये भेटेल म्हणून, पण मला तर काय भेटली नाही. तुम्हाला जर तिथे कुठेतरी भेटत असेल आणि माहित असेल तिकडे कुठे भेटते तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तिथून जाऊन घेऊन येईन. कारण मला खूप आवडते ही भाजी. गावी जर आलो या काळात तर मग मी घेऊन जातोच आम्ही जाताना. आता पण घेऊन जाणारच आहे मी. एवढी भाजी आता नीट करून झालीये. आता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. हा ना चिव,
से हाय. तू से हाय नाही म्हटलंय बघा. आणि चिव हाय करते. चिव हाय कर. हाय. तू काय खाते? दाखव काय खाते तू. पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? ती मगापासून पप्पा भूर गेले, दीदी भूर गेली, सगळे गेले ना तिला सोडून. मग ती सगळे भूर गेले करते. हा ना गेले ना, भूर गेले. आणि आमच्या चिवचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे कमेंट करून सांगा आहे ना. आपल्याला व्हिडिओला लाईक करा. असं का लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपण परवा दिवशी जे चिक्कू काढले होते ना झाडाचे, तर ते पिकलेत. हे बघा, वा खूप छान आहे, एकदम गोड आहे चिक्कू, मस्त. चिवला पण आवडला. तसं ती ना, मी पुण्यात कधी पण चिक्कू आणते ना विकत, ती खात नाही, तिला अजिबात आवडत नाही. पण घरचे आहेत म्हणून की काय माहिती, पण ती चिक्कू आज खातीये. या तुम्ही पण या चिक्कू टेस्ट करायला. शुगर असते जास्त. हुबे चिक्कू होते ना लांबट, त्याच्यातले हा बघा. आणि हे सगळे आता उभेच पिकलेत. म्हणजे लांबट जे होते ना, गोलवाला तर नाहीये अजून पिकला, तर हे लांबटच आहेत बघा. मी दाखवते तुम्हाला कसं असतंय. हे बघा, जास्त बिया नसतात त्याच्यात, एका दुसरीच असते बी. खूप गोडीला खूप जास्त, त्या चिक्कूपेक्षा हा जास्त गोडीला असतो. चिव छान आहे. चिव माझे कधी चिक्कू खात नाही, पण आज कसं काय माहिती खायला लागले. घरचे आहेत म्हणून बहुतेक तिला आवडले म्हणून खायला लागले. हे ना असं बारीक चिरायचंय बघा, दाखवते तुम्हाला. असं छान बारीक चिरून घ्यायचं. जशी मेथी ची भाजी वगैरे आपण चिरतो ना, शेपूची मेथीची, तसंच एकदम बारीक चिरून घ्यायचं. तरच सगळीकडे तिखट मीठ लागतं, चटणी वगैरे, आणि छान लागते भाजी. कोवळी लुसलुशीत आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. पण जे आपण देठ पण घेतलेत ना, ते पण चिरले पाहिजेत व्यवस्थित, म्हणजे मग दाताखाली येत नाहीत. तुम्हाला कोणाला आवडते, तुमच्या भागात असते की नसते? सगळ्यांच्याच परड्यामध्ये गावाकडचे जर सगळे असतील ना, तर गावाकडे सर्रास असतातच भोपळे परड्यामध्ये, तर भोपळ्याची भाजी ऑब्विसली असणारच. पण ज्यांना ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी बघून घ्या कशी बनवते मी भोपळ्याची भाजी. हे बघा, असं पकडायचं नसतं, व्यवस्थित चिरायचं, बारीक, एकदम बारीक चिरायला पाहिजे. हा चला रेसिपीला सुरुवात करूया. तेल, मोहरी नाही टाकली तरी चालेल, कांदा, टोमॅटो आणि मिरच्या. आणि तिखट आपण वापरणार नाही आहोत, त्यामुळे 4 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लसूण टाकलंय फोडणीमध्येच. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आपल्याला. तुम्हाला जिरं आवडत असेल तर टाका. थोडीशी हिंग टाका. त्यानंतर थोडीशी हळद, आणि नंतर भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घेतली होती ना, तर ती भाजी घालायची आहे. शेंगदाण्याचा कूट थोडा टाका, नाही घातला तरी चालू शकतो, ऑप्शनल आहे. पण जरूर तुम्ही, एक गोष्ट मी सांगते की बारीक तांदूळ किंवा कणीचे तांदूळ असतात ना, ते तुम्ही घाला, म्हणजे ना भाजी अप्रतिम होते. आणि थोडंसं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटात भाजी शिजते. चवीनुसार मीठ टाका आणि झाकण ठेवा. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, फक्त वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि मग किती मस्त झाली ही भाजी. मेथीच्या भाजीप्रमाणेच त्याची प्रोसेस करायची आहे आपल्याला. आणि या सगळ्यांनी भाजी खायला या, जेवण करायला या. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.